हॅलो फ्रेंड्स, मागील व्हिडिओमध्ये आपण स्टेटमेंट पॅटर्न बघितलेला आहे आणि स्टेटमेंट पॅटर्नचा आपण ट्रूथ टेबल फाइंड केलेला आहे. एक्सरसाइज 1.2 मधला क्वेश्चन नंबर 1 आपण त्यावरचं बघितलेला आहे. आज आपण इक्विवॅलन्स म्हणजे काय ते बघणार आहे, लॉजिकल इक्विवॅलन्स म्हणजे काय ते बघणार आहे. आता बघा, लॉजिकल इक्विवॅलन्स म्हणजे काय, टू स्टेटमेंट पॅटर्न्स आहेत तर ते लॉजिकल इक्विवॅलन्स कधी होणार, ज्यावेळेस त्यांचे ट्रूथ टेबल आपण फाइंड केले तर त्यामध्ये त्यांचे ट्रूथ टेबल कसे आले पाहिजेत, आयडेंटिकल आले पाहिजेत. जर त्यांचे ट्रूथ टेबल आयडेंटिकल आले तर त्या दोन स्टेटमेंट पॅटर्नला आपण इक्विवॅलंट स्टेटमेंट पॅटर्न म्हणणार. पर डेफिनेशन बघूया. टू स्टेटमेंट पॅटर्न्स आर सेड टू बी इक्विवॅलंट इफ देअर ट्रूथ टेबल्स आर आयडेंटिकल. दोन स्टेटमेंट पॅटर्न काय असतील, इक्विवॅलंट असतील कधी, ज्यावेळेस त्यांचे ट्रूथ टेबल काय येतील, आयडेंटिकल येतील. बघा, आता समजा दोन स्टेटमेंट घेतले, ए आणि बी हे दोन स्टेटमेंट घेतलेले आहेत. आता हे इक्विवॅलंट आहेत, ए आणि बी हे दोन स्टेटमेंट काय आहेत, इक्विवॅलंट आहेत. तर ते रीड करत असताना किंवा ते लिहित असताना आपण असं लिहितो बघा, ए इक्विवॅलंट बी. मग काय करणार आपण, यांचं ट्रूथ टेबल फाइंड करणार आणि त्यांचे ट्रूथ व्हॅल्यू आयडेंटिकल आहेत का बघणार. जर आयडेंटिकल आल्या तर ते टू स्टेटमेंट काय असतात, इक्विवॅलंट स्टेटमेंट असतात. आता आपण एक्सरसाइज 1.2 मधला काय करूया, आपण क्वेश्चन नंबर 2 बघूया. क्वेश्चन नंबर 2 जो आहे एक्सरसाइज 1.2 त्यामधला क्वेश्चन नंबर 2 जो आहे तो क्वेश्चन नंबर 2 आपण बघणार आहे. आता क्वेश्चन नंबर 2 जो आहे तर तो आपण लिहूया बघा. काय क्वेश्चन जो आहे तो एक्सरसाइज 1.2 मधला क्वेश्चन नंबर 2 आपण बघूया. क्वेश्चन लिहितोय, using truth tables prove the following logical equivalence. Using truth tables prove the following logical equivalence. ट्रूथ टेबलचा यूज करून आपल्याला काय करायचं आहे, तर दिलेली स्टेटमेंट लॉजिकल इक्विवॅलन्स आहे ते प्रूव्ह करायचे आहे. बघा, आता त्यामध्ये फर्स्ट जे आहे ते आपण फर्स्ट बघूया. बघा फर्स्ट काय आपल्याला प्रूव्ह करायचं आहे, निगेशन ऑफ पी कंजंक्शन क्यू, निगेशन ऑफ पी कंजंक्शन क्यू इक्विवॅलंट पी डिसजंक्शन क्यू, पी डिसजंक्शन क्यू कंजंक्शन निगेशन ऑफ पी. फर्स्ट आपल्याला प्रूव्ह करायचे काय, बघा निगेशन ऑफ पी कंजंक्शन क्यू हे एक स्टेटमेंट पॅटर्न आहे आणि हे दुसरं स्टेटमेंट पॅटर्न आहे. तर आपल्याला हे दोन स्टेटमेंट पॅटर्न काय आहेत, लॉजिकल इक्विवॅलन्स आहेत किंवा लॉजिकल इक्विवॅलंट आहेत हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. मग आपण काय करणार आहे, ट्रूथ टेबल फाइंड करणार. आता ट्रूथ टेबल काय करायचं, कंबाईंड ट्रूथ टेबल दोघांचं एकत्र फाइंड करायचं. मग आता जर कंबाईंड ट्रूथ टेबल फाइंड करायचं असेल तर ह्यामध्ये स्टेटमेंट लेटर्स किती ते अगोदर बघायचे. बघा, पी एक दिसतोय, क्यू दिसतोय, तर पी क्यू म्हणजे दोनच लेटर दिसतात. स्टेटमेंट लेटर्स दोनच आहेत, पी आणि क्यू. मग ट्रूथ टेबल फाइंड करत असताना सुरुवातीला काय करूया आपण, सुरुवातीला पी हे जे स्टेटमेंट लेटर्स आहे तर त्याचा कॉलम घेऊया, नंतर क्यूचा कॉलम घेऊया. आता बघा, आपल्याला हे फाइंड करायचं आहे आणि नंतर हे फाइंड करायचं आहे. आपण एक एक फाइंड करूया. आधी हे फाइंड करूया. जर हे स्टेटमेंटची ट्रूथ व्हॅल्यू आपल्याला फाइंड करायची असेल तर आपल्याला निगेशन ऑफ पी आहे का आपल्याकडे, नाही, मग तो अगोदर फाइंड करून घ्यावं लागेल निगेशन ऑफ पी. आता निगेशन ऑफ पी मिळाला, क्यू सुद्धा आहे, आपल्याला त्यांचं कंजंक्शन फाइंड करता येईल. निगेशन ऑफ पी कंजंक्शन क्यू म्हणजे हे जे स्टेटमेंटच्या ट्रूथ व्हॅल्यू ह्या कॉलममध्ये मिळतील, म्हणजे पहिले स्टेटमेंटचे ट्रूथ व्हॅल्यू मिळून जातात आपल्याला. आता सेकंड स्टेटमेंटचे ट्रूथ व्हॅल्यू आपल्याला फाइंड करायचे. सेकंड स्टेटमेंटचे ट्रूथ व्हॅल्यू फाइंड करायचं असेल तर आपल्याला हे अगोदर फाइंड करावं लागेल, काय, पीचं आणि क्यूचं डिसजंक्शन. मग इथं फाइंड करून घेतो, पी डिसजंक्शन क्यू, ब्रॅकेट आधी सॉल्व करूया. नंतर निगेशन ऑफ पी ऑलरेडी आपण इथं फाइंड केलेलं आहे, निगेशन ऑफ पी ऑलरेडी आपण इथं फाइंड केलेलं आहे. मग पी डिसजंक्शन क्यू आणि निगेशन ऑफ पीचं काय करूया आपण, कंजंक्शन, म्हणजे लास्टचा आपला कॉलम मिळेल पी डिसजंक्शन क्यू कंजंक्शन निगेशन ऑफ पी. आता हा जो
टेबल जो आहे तर हा टेबल आपण ड्रॉ करूया. आता सांगा बरं ह्यामध्ये स्टेटमेंट लेटर्स किती आहेत? पी आणि क्यू दोनच आहेत. 2 स्टेटमेंट लेटर्स असतील तर ट्रूथ व्हॅल्यूचे जे कॉम्बिनेशन आहे तर ते किती मिळणार आहेत? 4 कॉम्बिनेशन मिळणार, कारण आपण बघितलेलं अगोदरच्या व्हिडिओमध्ये. मग ते 4 कॉम्बिनेशन कोणते येतील सांगा बरं. पीच्या ट्रूथ व्हॅल्यू काय येणार आहेत? पहिल्या 2 ट्रू येतील, नंतरच्या 2 काय येतील? फॉल्स येतील. क्यूच्या सांगा बरं आता काय येणार आहेत? क्यूच्या ट्रूथ व्हॅल्यू अल्टरनेट आहे ना, ट्रू फॉल्स याप्रमाणे येतील. पी आहे निगेशन ऑफ पी. निगेशन ऑफ पी माहिती आहे आपल्याला कसं फाइंड करणार. पी ट्रू असेल तर त्याचं निगेशन फॉल्स येईल, फॉल्सचं काय होणार? ट्रू होणार आहे. मग पी बघा आता ट्रू आहे, इथं काय होणार? फॉल्सचं काय होणार आहे? परत ट्रू आहे, ट्रूचं काय होईल? फॉल्स, आणि नंतर फॉल्स आहेत, फॉल्सचं काय होणार आहे? ट्रू. तर हे निगेशन ऑफ पी मिळाले आपल्याला. आता निगेशन ऑफ पी आणि क्यूचं काय करायचं? कंजंक्शन, म्हणजे हा थर्ड कॉलम आणि हा सेकंड कॉलम, ह्या दोघांचं काय करायचं आहे? कंजंक्शन. कंजंक्शनची ट्रूथ व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे काय असते? दोन्ही स्टेटमेंट ट्रू असतील तर कंजंक्शन ट्रू येईल, अदरवाईज फॉल्स येईल. मग आता बघूया, दोन्ही स्टेटमेंट ट्रू आहेत का? नाहीत, म्हणजे फॉल्स येईल. इथं बी दोन्ही स्टेटमेंट ट्रू आहेत का? नाहीत, म्हणजे फॉल्स येईल. इथं दोन्ही स्टेटमेंट ट्रू आहेत का? आहेत, म्हणून ट्रू येईल. इथं दोन्ही स्टेटमेंट ट्रू आहेत का? नाहीत, म्हणजे काय येणार आहे? फॉल्स येणार आहे. आता नंतर पी आणि क्यूचं आपल्याला काय करायचं? डिस्जंक्शन फाइंड करायचं. बघा पी हा आहे, क्यू आहे, दोन्ही आहेत आपल्याकडे. डिस्जंक्शनचे ट्रूथ व्हॅल्यू काय येते? दोन्ही स्टेटमेंट फॉल्स असतील तर डिस्जंक्शन फॉल्स येणार आहे, अदरवाईज ट्रू येईल. मग बघा आता दोन्ही फॉल्स आहेत का? नाहीत, म्हणजे ट्रू येईल. इथं दोन्ही फॉल्स आहेत का? नाहीत, म्हणजे ट्रू येईल. इथं दोन्ही फॉल्स आहेत का? नाहीत, म्हणजे ट्रू येईल. इथं दोन्ही फॉल्स आहेत म्हणून फॉल्स येणार आहे. आता लास्टचा कॉलम बघा. लास्ट कॉलममध्ये काय करायचं आपल्याला? पी डिस्जंक्शन क्यू म्हणजे हा कॉलम आणि निगेशन ऑफ पी म्हणजे हा थर्ड कॉलम. ह्या 2 कॉलमचं काय करायचं आहे? कंजंक्शन घ्यायचं. बघा कंजंक्शनमध्ये काय होतं? दोन्ही ट्रू असतील तर ट्रू येईल, अदरवाईज फॉल्स येईल. कोणता कॉलम? हा निगेशन ऑफ पीचा आणि हा कॉलम घ्यायचा आहे. दोन्ही ट्रू असतील तर ट्रू येईल, अदरवाईज फॉल्स येईल. आहेत का दोन्ही ट्रू? नाही, फॉल्स येईल. दोन्ही ट्रू आहेत का? नाहीत, म्हणजे फॉल्स येईल. दोन्ही ट्रू आहेत का? आहेत, म्हणजे ट्रू येईल. दोन्ही ट्रू आहेत का? नाहीत, म्हणजे काय येणार आहे? फॉल्स येणार आहे. आता ट्रूथ टेबल आपला काय झालं? फाइंड झालेला आहे. आता बघा काय करायचं आहे आपल्याला. हे जे स्टेटमेंट आहे त्याचे ट्रूथ व्हॅल्यू कुठे मिळतात? कोणत्या कॉलममध्ये येतात? तर ह्या कॉलममध्ये येतात. बघा याला मी काय करतो? हा राऊंड करतो. सिमिलरली हे जे स्टेटमेंट आहे त्याचे ट्रूथ व्हॅल्यू आपल्याला कोणत्या कॉलममध्ये मिळतात? तर लास्टच्या कॉलममध्ये मिळतात. मग आता हे जे कॉलम्स आहेत हे कॉलमच्या ट्रूथ व्हॅल्यू आयडेंटिकल आहेत का? आयडेंटिकल म्हणजे सेम आहेत का बघायचं. बघा पहिलं फॉल्स आहे, इकडे बी फॉल्स आहे, नंतर परत फॉल्स आहे, ट्रू आहे, फॉल्स आहे, म्हणजे सेम आलेत. म्हणजे हे जे 2 कॉलम आहेत ते काय आहेत? आयडेंटिकल आहेत. म्हणजे ह्या 2 स्टेटमेंटच्या ट्रूथ व्हॅल्यू आयडेंटिकल आहेत, म्हणजे म्हणून ते 2 स्टेटमेंट काय होणार? इक्वलंट होणार. आता बघा ह्यामध्ये काय करूया आपण? कॉलम जे आहे त्या कॉलमला नंबरिंग देऊया. ह्याला फर्स्ट म्हणतो, ह्याला 2, सेकंड, थर्ड, फोर्थ, फिफ्थ आणि 6 कॉलम म्हणूया. मग खाली म्हणू शकतो फ्रॉम कॉलम नंबर 4 and 5 किंवा असं म्हणता येईल आपल्याला ट्रूथ व्हॅल्यूज ऑफ कॉलम नंबर 4 and 5 आर आयडेंटिकल. ह्याप्रमाणे म्हणूया आपण ट्रूथ व्हॅल्यू ऑफ कॉलम नंबर 4 and 6 आर आयडेंटिकल. देअरफोर आता बघा हे ट्रूथ व्हॅल्यू आयडेंटिकल आल्या म्हणजे हे स्टेटमेंट इक्विव्हॅलेंट असणार. निगेशन ऑफ पी कंजंक्शन क्यू इक्विव्हॅलेंट पी डिस्जंक्शन क्यू कंजंक्शन निगेशन ऑफ पी. हे दोन्ही स्टेटमेंट काय झाली? इक्विव्हॅलेंट मिळाले आपल्याला. समजलं काय केलं आहे? काय नाही, फक्त ट्रूथ टेबल फाइंड करायचं आणि त्या ट्रूथ व्हॅल्यू जे आहे ते ट्रूथ व्हॅल्यू आयडेंटिकल आल्या की ते इक्विव्हॅलेंट येईल. हे जे आहे ते आपण काय केले? फर्स्ट सॉल्व्ह केलेलं आहे. आता काय करूया आपण? पुढचं सेकंड जे आहे ते सेकंड सॉल्व्ह करूया. बघा आता सेकंड काय आहे? निगेशन ऑफ पी डिस्जंक्शन क्यू डिस्जंक्शन निगेशन ऑफ पी कंजंक्शन क्यू इक्विव्हॅलेंट निगेशन ऑफ पी. बघा आता हे प्रूव्ह करायचं आपल्याला.
मग प्रूव्ह करत असताना आता प्रोसिजर सेम आहे. तुम्हाला समजले काय करायचं आहे. सुरुवातीला ट्रूथ टेबल फाइंड करायचं आणि नंतर त्याचे ट्रूथ व्हॅल्यू आयडेंटिकल आहेत का तेवढं चेक करायचं. मग सेम आता काय त्यामध्ये स्टेटमेंट लेटर्स किती आहेत ते सुरुवातीला बघायचे. किती आहेत, P1 दिसतोय, Q दिसतोय, P आणि Q असं आहेत, म्हणजे 2 स्टेटमेंट लेटर्स आहेत. मग त्यांचे सुरुवातीला कॉलम तयार करू घेणार. पहिला कॉलम येईल Pचा, दुसरा कॉलम कोणता येईल Qचा. आता काय करूया, एक एक स्टेटमेंट पॅटर्न आपण फाइंड करूया. अगोदर हे फाइंड करूया आणि हे नंतर निगेशन ऑफ P फाइंड करूया. मग आता हे फाइंड करायचं म्हणजे अगोदर आपल्याला P आणि Qचं डिस्जंक्शन घ्यावं लागेल. म्हणून P डिस्जंक्शन Q काय करू आणि ते फाइंड करू. आता P डिस्जंक्शन Q मिळाला, त्याचं काय करायचं आहे, निगेशन घ्यायचं आहे. मग घेतो आता निगेशन ऑफ P डिस्जंक्शन Q, म्हणजे हा जो राऊंड ब्रॅकेट आहे त्याचं फक्त निगेशन घ्यायचं आहे. आता हे मिळालं आहे, आता हे पुढचं फाइंड करायचं आहे. ते पुढचं फाइंड करण्यासाठी आपल्याला अगोदर निगेशन ऑफ P आहे का आपल्याकडे, तर नाही, तो अगोदर फाइंड करून घ्यावा लागेल. इथं फाइंड करतो निगेशन ऑफ P. निगेशन ऑफ P मिळाला, आता काय करायचं आहे, त्याचं कंजंक्शन Q बरोबर घ्यायचं आहे. म्हणजे निगेशन ऑफ P कंजंक्शन Q. मग आता हे जे आहे हा टेबल मिळाला आहे आपला, निगेशन ऑफ P कंजंक्शन Q, म्हणजे हे जे आहे ना हा राऊंड ब्रॅकेट जो आहे तो आपल्याला मिळालेला आहे. आता पुढे काय करणार, हा राऊंड ब्रॅकेट मिळालेला आहे, हा राऊंड ब्रॅकेट मिळाला आहे, दोघांचं काय करायचं डिस्जंक्शन, म्हणजे हा कॉलम आणि ह्या कॉलमचं आपल्याला डिस्जंक्शन घ्यायचं आहे. म्हणजे पुढे काय येणार आहे, निगेशन ऑफ P डिस्जंक्शन Q, निगेशन ऑफ P डिस्जंक्शन Q, डिस्जंक्शन निगेशन ऑफ P कंजंक्शन Q. बघा आता पहिलं जे स्टेटमेंट आहे त्या पहिल्या स्टेटमेंट जे आहे ते आपल्याला मिळालेलं आहे. दुसरं स्टेटमेंट निगेशन ऑफ P ते सुद्धा मिळालेलं आहे. आता काय करूया, ह्यांचा आपण ट्रूथ टेबल जो आहे तो ट्रूथ टेबल फाइंड करूया. मग आता ट्रूथ टेबलमध्ये स्टेटमेंट लेटर्स जे आहेत ते स्टेटमेंट लेटर्स 2 आहेत. 2 स्टेटमेंट लेटर्स आहेत. 2 स्टेटमेंट लेटर्स असतील तर Pच्या ट्रूथ व्हॅल्यू काय येणार, Qच्या काय येतील, 4 चॉईस मिळणार आहेत. Pच्या ट्रूथ व्हॅल्यू काय येणार आहेत, पहिले 2 ट्रू आणि नंतरचे 2 काय येतील, फॉल्स येतील. Qच्या काय येणार, ट्रू फॉल्स, ट्रू फॉल्स. आता P आणि Qचं काय करायचं, डिस्जंक्शन घ्यायचं आहे. सांगा बरं डिस्जंक्शनची ट्रूथ व्हॅल्यू काय असते, डिस्जंक्शनची ट्रूथ व्हॅल्यू काय असते, दोन्ही फॉल्स असतील तर फॉल्स, अदरवाईज ट्रू. दोन्ही फॉल्स आहेत का इथे, नाहीत, म्हणजे ट्रू. इथं दोन्ही फॉल्स आहेत का, नाहीत. इथं दोन्ही फॉल्स आहेत का, नाहीत. इथं दोन्ही फॉल्स आहेत का, आहेत ना, मग दोन्ही फॉल्स असेल तर फॉल्स येईल. आता हे जे आलेलं आहे हा ब्रॅकेट त्याचं निगेशन घ्यायचं आहे, म्हणजे ह्या कॉलमचं निगेशन घेईल. काय येईल निगेशन, ट्रूचं काय येणार फॉल्स, परत ट्रूचं काय येईल फॉल्स, फॉल्स आणि फॉल्सचं काय येईल ट्रू येईल. नंतर पुढे निगेशन ऑफ P हा जो आहे त्याचं निगेशन घ्यायचं आहे. काय येणार निगेशन, ट्रूचं फॉल्स येईल, ट्रूचं फॉल्स येईल, फॉल्सचं ट्रू येईल, फॉल्सचं ट्रू येईल. पुढे काय करायचं, निगेशन ऑफ P आणि Q, म्हणजे निगेशन ऑफ P हा आणि Q हा दोघांचं कंजंक्शन घ्यायचं आहे. कंजंक्शनची ट्रूथ व्हॅल्यू काय येते, दोन्ही ट्रू असेल तर ट्रू, अदरवाईज फॉल्स येतं. मग बघा बरं आता इथं आणि इथं हे दोन्ही ट्रू आहे का, बघा बरं दोन्ही ट्रू आहे का, तिथं बघा इथं ट्रू आणि इथं फॉल्स आहे, दोन्ही ट्रू आहे का, नाही, म्हणजे काय येईल फॉल्स. दोन्ही ट्रू आहे का, नाही, म्हणजे फॉल्स येईल. दोन्ही ट्रू आहे का, आहे, इथं दोन्ही ट्रू आहे का, नाही, म्हणजे फॉल्स येईल. आता पुढे लास्टला आपल्याला काय करायचं आहे, हा कॉलम आणि हा कॉलम ह्या दोघांचं काय करायचं डिस्जंक्शन घ्यायचं. डिस्जंक्शनमध्ये काय, दोन्ही फॉल्स असतील तर फॉल्स, अदरवाईज ट्रू येतील. मग बघा आता हा 2 कॉलम बघायचे आहेत आपल्याला, हे 2 कॉलम दोन्ही फॉल्स असेल तर फॉल्स येईल, अदरवाईज ट्रू. दोन्ही फॉल्स आहेत का, आहेत, येतील. इथं दोन्ही फॉल्स आहेत का, आहेत, फॉल्स येईल. इथं दोन्ही फॉल्स आहे का, नाही, म्हणजे ट्रू येईल. दोन्ही फॉल्स आहे का, नाही, म्हणजे ट्रू येईल. आता ट्रूथ टेबल आपण फाइंड केलेलं आहे. आता बघणार आहे आपण हे जे स्टेटमेंट आहे ह्या स्टेटमेंटचे ट्रूथ व्हॅल्यू आपल्याला लास्टच्या कॉलममध्ये मिळतात बघा ह्या. आणि निगेशन ऑफ P चे हे जे स्टेटमेंट आहे निगेशन ऑफ Pच्या ट्रूथ व्हॅल्यू आपल्याला इथे मिळतात. बघा बरं आता ते आयडेंटिकल आहेत का, इथं 2 अप आहेत, इथं 2 अप आहेत, नंतर 2 T आहेत, म्हणजे काय आहेत आयडेंटिकल आहेत. मग काय करणार आता ह्याला नंबरिंग त्यांना कॉलमला, ह्याला 1 म्हणूया, 2 3 4 5 6 7. काय म्हणता येईल आपल्याला, कोणते कोणते कॉलम्स, 7 आणि 5 कशा आहेत आयडेंटिकल आहेत. मग लिहितो इथे ट्रूथ व्हॅल्यू ऑफ कॉलम नंबर 5 and 7 आर आयडेंटिकल. मग ट्रूथ व्हॅल्यू आयडेंटिकल असतील तर ते स्टेटमेंट काय असतात, इक्विव्हॅलेंट असतात. म्हणजे काय येईल, निगेशन ऑफ P डिस्जंक्शन Q
डिसजंक्शन निगेशन ऑफ पी कंजंक्शन क्यू इक्विव्हॅलंट निगेशन ऑफ पी हे आपलं प्रूव्ह झालेलं आहे. बघा काय करायची प्रोसिजर समजली. हे जे आहे ते आपलं एक्झाम्पल नंबर 2 झालेलं आहे. त्यानंतर आता आपण एक्झाम्पल नंबर काय करूया 3 जे आहे ते थर्ड एक्झाम्पल बघूया. बघा काय आहे एक्झाम्पल नंबर 3. P by conditional Q, P by conditional Q equivalent negation of P disjunction Q conjunction negation of P conjunction Q. बघा हे जे आहे ते काय करायचं आपल्याला तर सॉल्व करायचं. एक्झाम्पल नंबर कोणता आहे एक्झाम्पल नंबर 3 आहे. मग ह्यामध्ये बी बघा आता एक्झाम्पल नंबर हे जे 3 आहे ह्यामध्ये बघा सिंपल स्टेटमेंट किती आहेत. सिंपल स्टेटमेंट किती आहेत पी आणि क्यू दोनच दिसतात ना. मग सिंपल स्टेटमेंटच्या अगोदर काय करावं लागतील आपल्याला कॉलम्स फाइंड करावे लागतील. बघा आपल्याला मिळेल पहिल्यांदा सिंपल स्टेटमेंट किंवा स्टेटमेंट लेटर्स पी आणि क्यू हे 2 स्टेटमेंट लेटर्स आहेत बरोबर ना. पी क्यू इकडे बघा पी क्यू आर कुठे दिसतोय का नाही मग 2च आहेत. मग पहिल्यांदा पी आणि क्यूचे काय केले कॉलम्स तयार करून घेतलेले आहेत. आता बघा आपल्याला हे फाइंड करायचं आहे. सुरुवातीला आपण हे स्टेटमेंट फाइंड करूया म्हणजे आपल्याला मिळेल पी बाय कंडिशनल क्यू बरोबर ना. आता हे स्टेटमेंट आपल्याला मिळालेलं आहे. आता हे पुढचं स्टेटमेंट फाइंड करायचं आपल्याला. मग हे पुढचं स्टेटमेंट फाइंड करायचं असेल तर आपल्याला ते हा राऊंड ब्रॅकेट फाइंड करावं लागेल. मग हा राऊंड ब्रॅकेट फाइंड करण्यासाठी आपल्याला पी आणि क्यू दोन्ही आहेत. मग डायरेक्ट आपण फाइंड करूया पी डिसजंक्शन क्यू. आता हा राऊंड ब्रॅकेट मिळाला. आता हा राऊंड ब्रॅकेट आपल्याला फाइंड करावा लागेल कोणता पी कंजंक्शन क्यू. आता ह्या पी कंजंक्शन क्यू ह्या राऊंड ब्रॅकेटला काय आहे निगेशन. मग त्याला आपण निगेशन घेऊया निगेशन ऑफ पी कंजंक्शन क्यू. बघा आता हा ब्रॅकेट झालेला आहे हा ब्रॅकेट झालेला ह्या दोघांचं काय करायचं आहे कंजंक्शन घ्यायचं म्हणजे पुढचा कॉलम जो आहे तर तो काय येणार आहे पी डिसजंक्शन क्यू कंजंक्शन निगेशन ऑफ पी कंजंक्शन क्यू म्हणजे हा जो कॉलम आहे तर तो मिळेल. आणि लास्टला काय करायचं आपल्याला हे जे पूर्ण आहे ना त्याचं निगेशन घ्यायचं आहे म्हणजे लास्ट कॉलम आपला मिळणार आहे काय मिळेल निगेशन ऑफ पी डिसजंक्शन क्यू कंजंक्शन निगेशन ऑफ पी कंजंक्शन क्यू. म्हणजे काय करायचं आहे फक्त लास्टच्या कॉलममध्ये काय करणार आहे आपण हा जो आहे ना ह्याचं फक्त निगेशन घ्यायचं. पी आणि क्यू किती आहेत तर 2 सिंपल स्टेटमेंट आहेत त्यामुळे ट्रूथ व्हॅल्यूचे कॉम्बिनेशन 4 मिळणार आहेत. पीच्या ट्रूथ व्हॅल्यू सांगा बरं किती येतील पहिल्या 2 ट्रू नंतरच्या 2 फॉल्स. क्यूच्या काय येणार आहेत ट्रू फॉल्स. बाय कंडिशनल सांगा काय होतं जर ट्रूथ व्हॅल्यू सेम असतील तर बाय कंडिशनल ट्रू येतं अदरवाईज फॉल्स येतं. मग ट्रूथ व्हॅल्यू सेम बघा पहिल्यांदा ट्रू म्हणजे सेम आहे म्हणजे ट्रू येईल. ट्रू फॉल्स म्हणजे काय येईल फॉल्स ट्रू सेम आहे का नाही फॉल्स सेम आहे सेम असेल तर का ना ट्रू. आता पी आणि क्यूचं काय करायचं आहे डिसजंक्शन घ्यायचं आपल्याला. डिसजंक्शनमध्ये काय दोन्ही फॉल्स असतील तर फॉल्स अदरवाईज ट्रू. दोन्ही फॉल्स बघा आहेत का पहिले दोन्ही फॉल्स आहेत का नाही दोन्ही फॉल्स आहेत का नाही दोन्ही फॉल्स आहेत का नाही दोन्ही फॉल्स आहेत का आहेत लास्टला दोन्ही फॉल्स आहेत. आता पी आणि क्यूचं कंजंक्शन घ्यायचे दोन्ही ट्रू असतील तर ट्रू येईल अदरवाईज फॉल्स येईल. मग दोन्ही ट्रू सुरुवातीला आहेत का आहेत नंतर दोन्ही ट्रू आहेत का नाहीत नंतर आहेत का नाहीत नंतर दोन्ही ट्रू आहेत का नाहीत. नंतर आता निगेशन ऑफ पी जो पी कंजंक्शन क्यूचं काय करायचं निगेशन घ्यायचं म्हणजे ट्रूचं काय होईल फॉल्सचं काय होणार ट्रू फॉल्सचं काय होईल फॉल्सचं ट्रू होईल. आता बघा हा कॉलम आणि हा कॉलम दोघांचं काय करायचं आहे कंजंक्शन घ्यायचं आहे. कंजंक्शनची ट्रूथ व्हॅल्यू काय दोन्ही ट्रू असेल तर ट्रू येईल अदरवाईज फॉल्स येईल. मग हे 2 कॉलम बघा आता ट्रू फॉल्स काय येईल फॉल्स नंतर ट्रू करणार आहे ट्रू नंतर परत ट्रू काय येईल ट्रू आणि फॉल्स ट्रू करणार आहे फॉल्स येईल. आणि लास्टला ह्याचं काय करायचं आहे निगेशन घ्यायचं आहे. निगेशन घेतल्यानंतर ट्रू फॉल्स आणि ट्रू येईल. आता कोणत्या 2 स्टेटमेंटचे आपल्याला ट्रूथ व्हॅल्यू बघायच्यात तर पी बाय कंडिशनल क्यू म्हणजे हे आणि हे पूर्ण कुठं आलेलं आपल्याला लास्टच्या कॉलममध्ये आलेलं आहे.
बघा बरं आता ट्रूथ व्हॅल्यू आयडेंटिकल आहेत का? पहिले ट्रू आहे तिकडं पहिलं ट्रू आहे, नंतर 2 फॉल्स आहेत 2 फॉल्स आहेत, नंतर ट्रू ट्रू आहे म्हणजे आयडेंटिकल आहेत. मग कॉलमला नंबरिंग दिलं आपण 1 2 3 4 5 6 7 8. खाली काय म्हणणार? ट्रूथ व्हॅल्यू ऑफ कॉलम नंबर 3 अँड कॉलम नंबर 8 आर आयडेंटिकल. देअरफॉर आपल्याला हे मिळेल का? पी बाय कंडिशनल क्यू इक्विव्हॅलंट निगेशन ऑफ पी डिजंक्शन क्यू कंजंक्शन निगेशन ऑफ पी कंजंक्शन क्यू. हे जे आहे ते आपल्याला काय मिळेल? इक्विव्हॅलंट मिळेल. बघा हे जे आहे आपलं 3rd नंबर झालेलं आहे. आता हा काय करूया आपण 4th नंबरचं. बघा हे समजून घ्यायचं काय केले ते, फक्त ट्रूथ टेबल फाइंड करायचे आहेत आणि ते कॉलम जे आहेत ते त्याच्या कॉलमचं ट्रूथ व्हॅल्यू आयडेंटिकल आहेत का बघायच्यात. हां पुढचं आपण बघूया 4 नंबरचं एक्झाम्पल नंबर 4. P कंडिशनल ब्रॅकेटमध्ये Q कंडिशनल P इक्विव्हॅलंट निगेशन ऑफ P कंडिशनल Q. बघा 4 नंबरचं आपल्याला फाइंड करायचं. बघा बरं आता ह्यामध्ये सुद्धा स्टेटमेंट लेटर्स किती आहेत बघा, काउंट करा किती स्टेटमेंट लेटर्स आहेत. पी आणि क्यू दोनच दिसतात ना, मग पी आणि क्यू 2 स्टेटमेंट लेटर्स आहेत. मग आता काय करूया आपण? सुरुवातीला फर्स्ट कॉलम कोणता घेणार? फर्स्ट कॉलम आपण काय करूया? पीचा फर्स्ट कॉलम घेऊया, नंतर काय करूया? क्यूचा कॉलम घेऊया. पी आणि क्यू घेतले का 2 कॉलम. आता एक एक फाइंड करूया. बघा सुरुवातीला आपल्याला हे स्टेटमेंट पॅटर्न फाइंड करायचे आहे. हे फाइंड करायचं असेल तर पी ऑलरेडी आहे आपल्याकडे, पण हा ब्रॅकेट नाही, मग हा ब्रॅकेट अगोदर फाइंड करून घ्यावं लागेल. क्यू कंडिशनल पी. आता हा ब्रॅकेट मिळाला, पी बी मिळाला आहे, मग आपल्याला फाइंड करता येईल पी कंडिशनल क्यू कंडिशनल पी. पहिले स्टेटमेंट जे आहे ते झाले कंप्लीट. आता दुसरं बघूया आपण. निगेशन ऑफ पी आहे का आपल्याकडे? नाही, मग तो सुरुवातीला फाइंड करून घेऊया निगेशन ऑफ पी. हा मिळाला तर हा ब्रॅकेट आहे का? नाही, तो बी फाइंड करून घ्या पी कंडिशनल क्यू. आता हे दोन्ही मिळालेले आहेत, दोघांमध्ये काय कंडिशनल आहे, म्हणजे पी निगेशन ऑफ पी कंडिशनल क्यू. हा जो आहे तो आपला टेबल तयार झालेला आहे. सिंपल स्टेटमेंट किती आहेत किंवा स्टेटमेंट लेटर्स किती आहेत? तर 2 स्टेटमेंट लेटर्स आहेत, त्यामुळे कॉम्बिनेशन 4 मिळणार आहेत. सांगा पीच्या ट्रूथ व्हॅल्यू किती येतील? आता सुरुवातीलाच्या 2 ट्रू, नंतरच्या 2 काय येणार आहेत? फॉल्स येणार आहेत. क्यूच्या सांगा, क्यूच्या काय येतील? ट्रू फॉल्स. नंतर क्यू आणि पी मध्ये काय करायचं आपल्याला? कंडिशनल घ्यायचं आहे. कंडिशनलमध्ये पहिलं ट्रू दुसरं फॉल्स असेल तर फॉल्स येईल, अदरवाईज ट्रू येईल. मग पहिलं बघा, पहिलं स्टेटमेंट क्यू आहे, नंतरचं काय पी आहे. पहिलं ट्रू आणि दुसरं फॉल्स असेल तर काय येणार आहे? फॉल्स येणार आहे. बघा बरं आता पहिलं ट्रू दुसरं फॉल्स देते का? घेताना क्यू सुरुवातीला घ्यायचा आहे. क्यू हे स्टेटमेंट फर्स्ट घ्यायचं आहे आणि पी हे सेकंड स्टेटमेंट घ्यायचं आहे. मग क्यू हे फर्स्ट घ्यायचं मिळेल. पहिलं ट्रू दुसरं फॉल्स आहे का? नाही. पहिलं ट्रू दुसरं फॉल्स आहे का? नाही. तर पहिलं ट्रू दुसरं फॉल्स आहे. बघा पहिलं ट्रू आणि दुसरं फॉल्स आहे, तर काय येईल? फॉल्स येईल. इथं बघा पहिलं ट्रू दुसरं फॉल्स आहे का? नाही, म्हणजे काय येणार आहे? ट्रू येणार आहे. आता पुढे पीचं बरोबर हा जो ब्रॅकेट आहे या ब्रॅकेट बरोबर किंवा हा जो कॉलम आहे कॉलम नंबर 3 बरोबर काय करायचं? कंडिशनल घ्यायचं. पी म्हणजे फर्स्ट स्टेटमेंट आहे ना, हा कॉलम म्हणजे काय? सेकंड स्टेटमेंट आहे. सेम कंडिशनलमध्ये पहिलं ट्रू दुसरं फॉल्स असेल तर काय येणार आहे? फॉल्स येणार आहे. मग बघा पहिलं ट्रू दुसरं फॉल्स आहे का? नाही, म्हणजे ट्रू येईल. पहिलं ट्रू दुसरं फॉल्स आहे का? नाही, म्हणजे ट्रू येईल. पहिलं ट्रू दुसरं फॉल्स आहे का? नाही, म्हणजे ट्रू येईल. पहिलं ट्रू दुसरं फॉल्स आहे का? नाही, म्हणजे काय येणार आहे? ट्रू येणार. सर्व ट्रूथ व्हॅल्यू काय आले? ट्रू आलेले आहेत. पुढे निगेशन ऑफ पी फाइंड करूया. बघा पी आहे 2 ट्रू 2 फॉल्सचं निगेशन काय होईल? फॉल्स नंतर ट्रू येईल. नंतर पी आणि क्यूचं काय करायचं आपल्याला? कंडिशनल घ्यायचं आहे. मग बघा बरं आता पहिलं ट्रू दुसरं फॉल्स आहे का? नाही. पहिलं ट्रू दुसरं फॉल्स आहे का? आहे. इथं नाही आणि इथं बी पहिलं ट्रू दुसरं फॉल्स आहे का? नाही. आता बघा निगेशन ऑफ पी म्हणजे हा
आणि ह्या दोन कॉलमचं आपल्याला कंडिशनल घ्यायचे. कंडिशनलमध्ये माहिती आहे ना, पहिलं ट्रू दुसरं फॉल्स असेल तर फॉल्स येईल. मग बघा बरं, पहिलं ट्रू आणि दुसरं फॉल्स आहे का? नाही, म्हणजे ट्रू येणार आहे. पहिलं ट्रू दुसरं फॉल्स आहे का? नाही. इथं पहिलं ट्रू दुसरं फॉल्स आहे का? नाही. इथं बी पहिलं ट्रू दुसरं फॉल्स आहे का? नाही. म्हणजे सर्व ट्रूथ ट्रू मिळालं. आता बघा, हे जे स्टेटमेंटचे ट्रूथ व्हॅल्यू हे आपल्याला इथं दिसतात. ह्या स्टेटमेंटचे ट्रूथ व्हॅल्यू आपल्याला इथे दिसतात. बघा बरं, आयडेंटिकल आहेत का? सर्व ट्रू आहेत, तिकडे बी सर्व ट्रू मिळालेले आहेत. मग आता कॉलमला नंबरिंग देतो 1 2 3 4 5 6 7. खाली म्हणू शकतो ट्रूथ व्हॅल्यूज ऑफ कॉलम नंबर. कोणते कॉलम नंबर कोणते? 4 आणि 7 आर आयडेंटिकल. देअरफोर काय मिळेल आपल्याला? P कंडिशनल P इक्वॅलंट निगेशन ऑफ P कंडिशनल Q. बघा, हे 4 नंबरचं जे आहे ते आपल्याला बघा, समजलं का? नंतर आता काय करूया, आता आपण 5 नंबरचं आहे. एक्झाम्पल नंबर 5 बघूया. एक्झाम्पल नंबर 5 बघा. आता एक्झाम्पल नंबर 5 काय आहे? बघा, P डिस्जंक्शन Q कंडिशनल R. P डिस्जंक्शन Q कंडिशनल R इक्वॅलंट P कंडिशनल R कंजंक्शन Q कंडिशनल R. बघा, हे जे आहे ते आपल्याला काय एक्झाम्पल नंबर 5 आहे. आता ह्यामध्ये बघा, स्टेटमेंट लेटर्स कोणते आहेत ते बघा ह्यामध्ये, आणि किती आहेत ते बघा. P एक दिसतंय, Q एक दिसतंय, आणि अजून काय दिसतंय? R दिसतंय. मग अगोदरच्या एक्झाम्पलमध्ये 2 स्टेटमेंट लेटर्स होते, ते किती आहेत? तर 3 स्टेटमेंट लेटर्स आहेत. 2 स्टेटमेंट लेटर्स असतील तर ट्रूथ व्हॅल्यूच्या ज्या चॉईस आहेत, कॉम्बिनेशन आहे, ते 4 मिळत होतं. इथं काय आता 3 स्टेटमेंट लेटर्स आहेत. चॉईस किती मिळणार आहे? 2:3 म्हणजे 8 चॉईस मिळणार आहे. इथं प्रोसिजर सेम, फक्त चॉईस आता 8 मिळतील. मग आता काय करणार? ह्या स्टेटमेंटचे ट्रूथ व्हॅल्यू फाइंड करूया, नंतर ह्याच्या फाइंड करूया. सुरुवातीला स्टेटमेंट लेटर्स घेतो. कोणते आहेत? P एक आहे, नंतर कोणतं आहे? Q, नंतर R. जे स्टेटमेंट लेटर्स आहे ते सुरुवातीला घेतले P Q R. आता हे स्टेटमेंट जे आहे ना, हे स्टेटमेंट पॅटर्न ते सॉल्व करूया. मग सुरुवातीला आपल्याला हा ब्रॅकेट फाइंड करावा लागेल. कोणता? P डिस्जंक्शन Q हा ब्रॅकेट अगोदर फाइंड करून घेऊया. आता P डिस्जंक्शन Q हा ब्रॅकेट मिळाला आपल्याला. ह्या ब्रॅकेटचा R बरोबर कंडिशनल घ्यायचे, म्हणजे पुढच्या कॉलममध्ये मिळेल P डिस्जंक्शन Q कंडिशनल R. आता बघा, इथं आपल्याला काय मिळालं? पहिल्या स्टेटमेंटचे ज्या ट्रूथ व्हॅल्यूज आहेत ते मिळालेले आहेत. आता काय करूया आपण? इकडे बघा, आता एक ब्रॅकेट सॉल्व करावं लागेल. अगोदर आपल्याला P कंडिशनल R फाइंड करावं लागेल, नंतर Q कंडिशनल R फाइंड करावं लागेल, आणि नंतर त्यांचं कंजंक्शन घ्यावं लागेल. P कंडिशनल R कंजंक्शन Q कंडिशनल R. ह्याच्या अगोदरचा जो व्हिडिओ जो आहे ना, तो व्हिडिओ बघा, त्याशिवाय हे लक्षात येणार नाही आपण टेबल कसा घेतो इथं. आता बघा, P Q R हे काय आहेत? स्टेटमेंट लेटर्स आहेत, 3 आहेत, त्यामुळे आपल्याला 8 चॉईस मिळणार आहेत. 8 चॉईस असतील तर Pच्या ट्रूथ व्हॅल्यू काय येतात? पहिल्या 4 ट्रू, नंतरच्या 4 काय येतात? फॉल्स येतात. मग पहिल्या 4 काय करतो? ट्रू घेतो. ट्रू. नंतरच्या 4 काय करायचं? आपल्याला फॉल्स आणि फॉल्स घ्यायचे. आता आपल्याला हे ट्रूथ व्हॅल्यू काय करायच्यात? फाइंड करायच्या आहेत. हा टेबल आपण फाइंड करूया. बघा बरं, आता Pच्या मिळाल्यात, Qच्या काय करायच्या? 2 ट्रू 2 फॉल्स, परत 2 ट्रू 2 फॉल्स, ह्याप्रमाणे घ्यायचे. ट्रू फॉल्स, परत ट्रू फॉल्स. आरच्या अल्टरनेट करत जाऊया. ट्रू फॉल्सचं अल्टरनेट करत जाऊया. ट्रू फॉल्स
ट्रू फॉल्स ट्रू फॉल्स काय करणार अल्टरनेट करत जाणार. आता पी आणि क्यूचं काय करायचं डिसजंक्शन म्हणजे पहिला आणि दुसऱ्या कॉलमचं डिसजंक्शन दोन्ही फॉल्स असतील तर फॉल्स येईल अदरवाईज ट्रू येईल. आहेत का दोन्ही फॉल्स नाहीत म्हणजे ट्रू येईल. इथं दोन्ही फॉल्स आहेत का नाहीत म्हणजे ट्रू येईल. दोन्ही फॉल्स आहेत का नाहीत दोन्ही फॉल्स आहेत का नाहीत दोन्ही फॉल्स आहेत का नाहीत दोन्ही फॉल्स आहेत का नाहीत. इथं लास्टला बघा दोन्ही फॉल्स आहेत इथं बी लास्टला काय दोन्ही फॉल्स आहेत म्हणजे लास्ट काय येणार आहेत फॉल्स फॉल्स. नंतर पी डिसजंक्शन क्यू आपण इथं मिळालेलं आहे त्याचा आर बरोबर कंडिशनल घ्यायचे म्हणजे हे पहिलं स्टेटमेंट आणि दुसरं स्टेटमेंट आहे. पहिलं स्टेटमेंट ट्रू असेल दुसरं स्टेटमेंट फॉल्स असेल तर कंडिशनल फॉल्स येणार आहे. पहिलं ट्रू दुसरं फॉल्स आहे का नाही म्हणजे ट्रू येईल. पहिलं ट्रू दुसरं फॉल्स आहे का आहे. पहिलं ट्रू दुसरं फॉल्स आहे का नाही. पहिलं ट्रू दुसरं फॉल्स आहे का आहे. पहिलं ट्रू दुसरं फॉल्स आहे का नाही. पहिलं ट्रू दुसरं फॉल्स आहे का आहे. पहिलं ट्रू दुसरं फॉल्स आहे का नाही. पहिलं ट्रू दुसरं फॉल्स आहे का नाही. आता बघा पी आणि आरचं काय करायचं आपल्याला कंडिशनल घ्यायचं म्हणजे पी हा आणि आर हा कंडिशनल सेम. पी म्हणजे फर्स्ट स्टेटमेंट आणि आर म्हणजे सेकंड आहे. आता काय करायचं आपल्याला पहिलं ट्रू दुसरं फॉल्स असेल तर फॉल्स येईल. पहिलं ट्रू दुसरं फॉल्स आहे का नाही म्हणजे ट्रू येईल. पहिलं ट्रू दुसरं फॉल्स आहे का आहे म्हणजे फॉल्स येईल. पहिलं ट्रू दुसरं फॉल्स आहे का नाही म्हणजे ट्रू येईल. पहिलं ट्रू दुसरं फॉल्स आहे का आहे म्हणजे फॉल्स येईल. पहिलं ट्रू दुसरं फॉल्स आहे का नाही म्हणजे ट्रू येईल. पहिलं ट्रू दुसरं फॉल्स आहे का नाही. पहिलं ट्रू दुसरं फॉल्स आहे का नाही. पहिलं ट्रू दुसरं फॉल्स आहे का नाही. आता क्यू आणि आरचं म्हणजे ह्या दोन कॉलमचं आपल्याला कंडिशनल घ्यायचं आहे. पहिलं ट्रू दुसरं फॉल्स आहे का नाही. पहिलं ट्रू दुसरं फॉल्स आहे का आहे. पहिलं ट्रू दुसरं फॉल्स आहे का नाही. पहिलं ट्रू दुसरं फॉल्स आहे का नाही. पहिलं ट्रू दुसरं फॉल्स आहे का नाही. पहिलं ट्रू दुसरं फॉल्स आहे का आहे. पहिलं ट्रू दुसरं फॉल्स आहे का नाही. पहिलं ट्रू दुसरं फॉल्स आहे का नाही. आता ह्या दोघांचं दोन्ही कॉलमचं काय करायचं कंजंक्शन. दोन्ही ट्रू असतील तर ट्रू येईल अदरवाईज फॉल्स येईल. ट्रू नंतर इथं काय येणार फॉल्स ट्रू नंतर काय येईल फॉल्स. इथं दोन्ही ट्रू दिसते बघा ट्रू नंतर काय येणार आहे फॉल्स दोन्ही ट्रू दिसते आणि इथे बी दोन्ही ट्रू दिसते. आता चेक करूया कोणता तर हा कॉलमच्या ट्रूथ व्हॅल्यूज आणि ह्या कॉलमच्या ट्रूथ व्हॅल्यू आयडेंटिकल आहेत. पहिला ट्रू आलाय दुसरा फॉल्स आलाय परत ट्रू आलाय फॉल्स आलाय ट्रू आलाय फॉल्स आलाय ट्रू आलाय आणि परत ट्रू आलाय म्हणजे काय आहेत आयडेंटिकल आहेत. मग सेम खाली लिहिणार काय देअरफॉर ट्रूथ व्हॅल्यूज ऑफ कॉलम नंबर कोणते कॉलम आहेत आता बघा फर्स्ट सेकंड थर्ड 4 5 6 7 8 म्हणजे 5 आणि 8 कॉलम नंबर 5 अँड 8 आर आयडेंटिकल. देअरफॉर ते मिळेल आपल्याला काय पी डिसजंक्शन क्यू कंडिशनल आर इक्विवलेंट पी कंडिशनल आर कंजंक्शन क्यू कंडिशनल आर. बघा हे काय तर ह्यामध्ये 3 स्टेटमेंट लेटर्स असतील तर फक्त टेबल मोठा होईल. प्रोसिजर सेमच आहे. हा झाला क्वेश्चन नंबर 5. नंतर पुढचा आता क्वेश्चन नंबर काय करूया आपण 6 घेऊया. P conditional Q conjunction R equivalent P conditional Q conjunction P conditional R. बघा एक्झाम्पल नंबर कोणता आहे 6 आहे. सेम टेबल काय करूया आपण ड्रॉ करूया. हां सिंपल स्टेटमेंट किती आहे ते बघा किती आहे सिंपल स्टेटमेंट पी क्यू आर म्हणजे पहिला कॉलम मिळेल आपल्याला पीचा नंतरचा कॉलम मिळेल क्यूचा नंतर काय मिळेल आरचा कॉलम मिळेल. नंतर एक एक फाइंड करा. हा ब्रॅकेट फाइंड करावं लागेल क्यू कंजंक्शन आर नंतर काय करावं लागेल पीचं कंडिशनल घ्यावं लागेल क्यू कंजंक्शन आर बरोबर. हां हे झालेलं आहे. आता ह्या स्टेटमेंटसाठी आपल्याला काय करावं लागेल पी कंडिशनल क्यू फाइंड करावं लागेल नंतर पी कंडिशनल आर फाइंड करावं लागेल आणि दोघांचं काय करावं लागेल पी कंडिशनल क्यू
कंजंक्शन पी कंडिशनल आर जे आहे तर ते आपल्याला काय करावं लागेल, फाइंड करावं लागेल. मग बघा आता ट्रूथ टेबल जो आहे तर तो ट्रूथ टेबल आपण फाइंड करूया. मग आता सांगा बरं ह्यामध्ये पी क्यू आर किती स्टेटमेंट आहेत, 3 आहेत, त्यामुळे कॉम्बिनेशन 8 मिळणार आहे. पीच्या ट्रूथ व्हॅल्यू काय येतील, पहिले 4 ट्रू आणि नंतरचे 4 काय होतील, फॉल्स येतील. क्यूचे काय येणार, फर्स्ट टू ट्रू, नंतर 2 फॉल्स, परत ट्रू, नंतर काय येतील फॉल्स. इथं अल्टरनेट ट्रू फॉल्स येतील. आता क्यू कंजंक्शन आर फाइंड करायचे. कंजंक्शनमध्ये दोन्ही ट्रू असतील तर ट्रू येईल, अदरवाईज फॉल्स येईल. क्यू आणि आर बघा इथं दिसतात, तर ट्रू फॉल्स दोन्ही ट्रू आहेत का, नाहीत. इथं दोन्ही ट्रू आहेत, इथं दोन्ही ट्रू आहेत का, नाहीत. इथं दोन्ही ट्रू आहेत का, नाहीत. आणि इथं बी दोन्ही ट्रू नाहीत. नंतर पीचं ह्याच्याबरोबर काय करायचं, कंडिशनल. पहिले ट्रू दुसरं फॉल्स असेल तर फॉल्स येईल. पहिले ट्रू बघा आता यामध्ये पहिलं ट्रू दुसरं फॉल्स आहे का, नाही. पहिलं ट्रू दुसरं फॉल्स आहे का, आहे. पहिलं ट्रू दुसरं फॉल्स आहे का, आहे. पहिलं ट्रू दुसरं फॉल्स आहे का, आहे. इथं आहे का, नाही. इथं आहे का, नाही. इथं नाही. आणि लास्टला सुद्धा नाही. नंतर पी आणि क्यूचं काय करायचं, आपल्याला कंडिशनल घ्यायचं आहे. बघा पहिलं ट्रू दुसरं फॉल्स आहे का, नाही. इथं आहे का, नाही. इथं आहे का, आहे. इथं आहे. इथं आहे का, नाही. इथं सुद्धा नाही. इकडं सुद्धा नाही. आणि लास्टला सुद्धा आलेलं काय का, नाही आलेलं. नंतर पी आणि आरचं कंडिशनल घ्यायचं आहे. बघा पहिलं ट्रू दुसरं फॉल्स आहे का, नाही. त्यानंतर फॉल्स आहे, ट्रू फॉल्स येईल. ट्रू काय येणार आहे, ट्रू. पहिलं ट्रू दुसरं फॉल्स आहे का, आहे. बघा इथं पहिलं ट्रू दुसरं फॉल्स आहे का, नाही. पहिलं ट्रू दुसरं फॉल्स आहे का, नाही. पहिलं ट्रू दुसरं फॉल्स आहे का, नाही. आणि पहिलं ट्रू दुसरं फॉल्स आहे का, नाही. आता हे जे दोन आहेत कॉलम, ह्या दोन कॉलमचं कंजंक्शन घ्यायचं आहे. दोन्ही ट्रू आहेत का, कंजंक्शनमध्ये दोन्ही ट्रू असेल तर ट्रू येईल. आहेत. इथं आहेत का, नाहीत. इथं आहेत का, नाहीत. इथं आहेत का, नाहीत. इथं आहेत का, तर आहेत. इथं आहेत का, आहेत. इथं सुद्धा आहेत. आणि लास्टला सुद्धा आहेत. बघूया आता कोणता, तर हा कॉलम आणि हा कॉलम आपल्याला चेक करायचं. बघा पहिले ट्रू आहे, तिकडं आहे. फॉल्स आहे, परत फॉल्स आहे, परत फॉल्स आहे, परत ट्रू आहे, परत ट्रू आहे, म्हणजे आयडेंटिकल आहे. खाली म्हणू शकता कॉलम नंबर दिले 1 2 3 4 5 6 7 8. ट्रूथ व्हॅल्यूज ऑफ कॉलम नंबर 5 and 8 आर आयडेंटिकल. देअरफॉर हे स्टेटमेंट खाली लिहा. हे स्टेटमेंट जे आहे ते खाली. हा झाला एक्झाम्पल नंबर 6. समजते का, व्यवस्थित समजून घ्या आणि स्वतः ट्रूथ टेबल फाइंड करून बघा व्यवस्थित जमतात का. एक जरी ट्रूथ व्हॅल्यू चुकली ना, टेबल सगळा चुकतो. त्यासाठी हे प्रॅक्टिस झालं पाहिजे. व्यवस्थित सॉल्व करा तर काय होईल ते तुम्हाला व्यवस्थित सॉल्व करता येईल. पुढचा बघूया क्वेश्चन नंबर 7. क्वेश्चन नंबर 7 बघूया. 7 मध्ये बघा पी कंडिशनल क्यू कंडिशनल आर, पी कंडिशनल क्यू कंजंक्शन आर इक्विवलेंट बघा 7 मध्ये इक्विवलेंट दिलेला आहे. काय दिलेलं आहे, पी कंजंक्शन क्यू आणि पुढे म्हणलेलं आहे पी कंडिशनल आर. बघा एक क्वेश्चन नंबर 7 जे आहे, एक्झाम्पल नंबर 7 काय बघा इथे एक ब्रॅकेट दिलं, ह्या ब्रॅकेट इकडे एक दिलं. ह्या दोघांमध्ये कोणती कनेक्टिव्ह दिलेली नाहीत. प्रिंटिंग मिस्टेक एक कनेक्टिव्ह राहिलेली आहे. ती कनेक्टिव्ह कोणती येते ती बघून आपण नंतर काय करूया, हे 7 सॉल्व करूया. पुढचं बघूया 8 नंबरचा. एक्झाम्पल नंबर 8. P conjunction Q disjunction R equivalent
पी कंजंक्शन क्यू डिसजंक्शन पी कंजंक्शन आर हे प्रूव्ह करायचं, याला डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ म्हणतात बघा. हे आपल्याला काय करायचं आहे, प्रूव्ह करायचं आहे. प्रोसिजर सेमच. आता सुरुवातीला काय करायचे, स्टेटमेंट लेटर्स किती आहेत बघायचे. किती आहेत स्टेटमेंट लेटर, तर पी क्यू आर हे 3 स्टेटमेंट लेटर्स आहेत. पी क्यू आर काय 3 स्टेटमेंट लेटर्स आहेत. मग सांगा 3 स्टेटमेंट लेटर्स येतील तर चॉईस किती येणार आहेत, 8 येणार आहेत. मग पीच्या ट्रूथ व्हॅल्यू किती येणार, पीच्या ट्रूथ व्हॅल्यू पहिल्या 4 ट्रू नंतरच्या 4 फॉल्स येतील. क्यूच्या ट्रू ट्रू फॉल्स फॉल्स ट्रू ट्रू फॉल्स फॉल्स ट्रू ट्रू फॉल्स फॉल्स याप्रमाणे येत जातील. आरच्या ट्रू फॉल्स ट्रू फॉल्स ट्रू फॉल्स असे अल्टरनेट होत जातील. असे आपण पी क्यू आर घेतलेले आहेत. पुढचा कॉलम सांगा आता काय करावं लागेल हे फाइंड करण्यासाठी. आपल्याकडे पी आहे, हा ब्रॅकेट नाही आहे, हा ब्रॅकेट अगोदर फाइंड करून घ्यावा लागेल. कोणता, क्यू डिसजंक्शन आर. आता पी आहे ना हा सुद्धा आहे, त्या दोघांचं कंजंक्शन घेऊया. पी कंजंक्शन क्यू डिसजंक्शन आर हे झालेलं आहे. आता इकडचं काय करावं लागेल आपल्याला, पी आणि क्यूचं कंजंक्शन घ्यावं लागेल अगोदर, नंतर पी आणि आरचं कंजंक्शन घ्यावं लागेल, आणि लास्टच्या टेबलमध्ये काय करावं लागेल आपल्याला, लास्टच्या कॉलममध्ये पी कंजंक्शन क्यूचं डिसजंक्शन घ्यावं लागेल पी कंजंक्शन आर बरोबर. टेबल तयार करूया. पी क्यू आरच्या ट्रूथ व्हॅल्यू लिहिलेल्या आहेत. क्यू डिसजंक्शन आर आपल्याला फाइंड करायचं. क्यू डिसजंक्शन आर कसं फाइंड करणार, तर क्यूचा आणि आरच्या काय करायच्या, ट्रूथ व्हॅल्यू जे आहेत ते बघायच्यात. डिसजंक्शनमध्ये दोन्ही फॉल्स असतील तर फॉल्स येईल, अदरवाईज ट्रू येईल. मग बघा बरं आता दोन्ही फॉल्स असेल तर फॉल्स येईल, म्हणजे ट्रू आहे, हे ट्रू आहे, हे ट्रू आहे, हे फॉल्स येईल, हे ट्रू येईल, हे ट्रू येईल, हे ट्रू येईल, आणि लास्टला फॉल्स येईल. लास्टला दोन्ही फॉल्स आहे ना, दोन्ही फॉल्स असेल तर फॉल्स येईल, अदरवाईज ट्रू येईल. आता पीचं ह्या ब्रॅकेट बरोबर किंवा ह्या कॉलम बरोबर काय करायचं आहे, कंजंक्शन घ्यायचं. दोन्ही ट्रू असतील तर ट्रू येईल, अदरवाईज फॉल्स येईल. मग बघा दोन्ही ट्रू आहेत का, आहेत. इकडे बघा दोन्ही ट्रू आहेत का, आहेत. दोन्ही ट्रू आहेत का, आहेत. पहिले ट्रू दुसरं फॉल्स आहे म्हणजे फॉल्स येईल. दोन्ही ट्रू आहेत का, नाहीत. दोन्ही ट्रू आहेत का, नाहीत. दोन्ही ट्रू आहेत का, नाहीत. आणि दोन्ही ट्रू आहेत का, नाहीत. नंतर पी आणि क्यूचं आपल्याला कंजंक्शन घ्यायचं, म्हणजे पहिले 2 कॉलमचं कंजंक्शन घ्यायचं. बघा दोन्ही ट्रू आहेत का, आहेत. दोन्ही ट्रू आहेत का, आहेत. दोन्ही ट्रू आहेत का, नाहीत. 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 नंतर पी आणि आरचं काय करायचं आपल्याला, कंजंक्शन घ्यायचं. बघा पहिले 2 ट्रू आहेत, नंतर आहेत का, नाहीत. नंतर परत 2 ट्रू आहेत, परत आहेत का, नाहीत. परत आहेत का, नाहीत. परतसुद्धा नाहीत. दोन्ही ट्रू आहेत का, नाहीत. आणि लास्टला सुद्धा दोन्ही ट्रू नाहीत. आता ह्या दोघांचं काय करायचं आपलं, डिसजंक्शन. डिसजंक्शनमध्ये काय होतं, दोन्ही फॉल्स असेल तर फॉल्स येईल, अदरवाईज ट्रू येईल. दोन्ही फॉल्स आहेत का, नाहीत. दोन्ही फॉल्स आहेत का, नाहीत. इथं दोन्ही फॉल्स आहेत का, नाहीत. त्यानंतर इथं दोन्ही फॉल्स आहेत का, आहेत. नंतर इथं दोन्ही फॉल्स आहेत का, आहेत. नंतर इथं दोन्ही फॉल्स आहेत का, आहेत. इथं बी दोन्ही फॉल्स आहेत, आणि लास्टला बी दोन्ही फॉल्स आहेत. बघूया आता कोणते कोणते बघायचे आपल्याला, हे ट्रूथ व्हॅल्यू बघायच्यात आणि ह्या ट्रूथ व्हॅल्यू बघायच्यात. बघा पहिले 3 ट्रू येत आहेत, पहिले 3 ट्रूस, नंतरच्या पुढच्या फॉल्स आहेत ना सगळ्या फॉल्स. मग म्हणू शकतो आपण 1 2 3 4 5 6 7 8 ट्रूथ व्हॅल्यूज ऑफ कॉलम 5 and 8 आर आयडेंटिकल. देअरफॉर हे काय येतील, इक्विव्हॅलेंट येतील. बघा काय केले तर आपण असे 8 एक्झाम्पल सॉल्व केलेले आहेत. अजून 9 आणि 10 2 आहेत. काय करायचं, होमवर्कला घ्यायचे. हे व्यवस्थित समजून घ्या काय केले आणि ते सॉल्व होतात का बघायचे. सॉल्व होत असतील किंवा त्यामध्ये काय डाऊट असेल तर कमेंट करायचे आहेत. बघा हे जे आहे ना, ह्यामध्ये हे ट्रूथ टेबल फाइंड करता आलं पाहिजे. त्यासाठी कंजंक्शन डिसजंक्शन व्यवस्थित समजले पाहिजे. त्यांचे ट्रूथ व्हॅल्यूज आपल्याला मिळाल्या पाहिजेत. तर आपल्याला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तुमचे जे फ्रेंड्स आहेत त्या फ्रेंड्सला ते सजेस्ट करा. थँक्यू.